हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स म्हणजेच मॉसचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे की हेल्पफुल असणार आहेत डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरच्या स्टुडंट्ससाठी. ठीक आहे, तर वन बाय वन आपण सगळे एमसीक्यूज पाहून घेऊया. तर फर्स्ट जे एमसीक्यू आहे ते बेस्ड आहे तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया वरती. Dash is defined as the product of area of section and square of distance between centroid of section and reference axis. तर जर का डेफिनेशन नुसार बघितलं तर आपल्याला डेफिनेशन नुसार असं येतंय की आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचंय. कसलं प्रॉडक्ट घ्यायचंय तर प्रॉडक्ट ऑफ एरिया ऑफ सेक्शन, जर का मी एरियाला कॅपिटल ए ने डिनोट करेल, अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, जर का मी डिस्टन्सला स्मॉल डी ने किंवा स्मॉल एक्स ने डिनोट करते तर त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे मला. जर का याला ऑब्झर्व केलं तर याचा जो प्रॉडक्ट आहे तो नेमका काय असतो, तर आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची ही बेसिक डेफिनेशन आहे की प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ठीक आहे, तर जर का चौथा ऑप्शन आपण बघितले तर फोर्थ ऑप्शन दॅट इज गिवन ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया, सो दॅट इज अवर राईट आन्सर. नेक्स्ट इज युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज. खूपच सिंपल क्वेश्चन आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे युनिट असतं ते तर आपल्याला माहीतच आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी फॉर्म्युलावरून पण आपण युनिट डिराईव्ह करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी फॉर्म्युला जो असतो तो बेसिकली डील करतो प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ओके, आता जर ऑब्झर्व केलं तर सगळेच युनिट्स तुम्हाला किंवा सगळेच ऑप्शन्स जे आहेत ते मिलीमीटर्सच्या टर्म्समध्ये दिलेले आहेत. मिलीमीटरचा स्क्वेअर, क्यूब, रेस टू 4 और सिंपल मिलीमीटर. सो जे एरियाचे युनिट असतं आपलंवालं त्याला आपण एरिया जो आहे तो मिलीमीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो, मल्टिप्लाय बाय जे डिस्टन्स असेल ते जर का मिलीमीटरमध्ये मी मेजर करत असेल तर त्याचा स्क्वेअर करायचा आहे. ओके, सो मिलीमीटर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मिलीमीटर स्क्वेअर विल अल्टिमेटली गिव्ह यू मिलीमीटर रेस टू 4. सो दिस इज अवर फायनल आन्सर. सो ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. Next is dash is defined as the distance at which area A is supposed to be concentrated to give the same moment of inertia. तर आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये शिकलो होतो एक पॉइंट असायचा सेंट्रॉइड. तर सेंट्रॉइडची काय डेफिनेशन असायची, सेंट्रॉइड किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असा पॉइंट असायचा जिथे सगळा मास कॉन्सन्ट्रेटेड असायचा. ठीक आहे, बट तुम्हाला इथे मास नाही विचारलेला आहे, इथे एरिया विचारलेला आहे. तर असा पॉइंट जिथे एरिया कॉन्सन्ट्रेटेड असतो अशा पॉइंटला आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो, ज्याला आपण स्मॉल के ने सुद्धा डिनोट करतो. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज रेडियस ऑफ गायरेशन. ए इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट इज moment of inertia of a solid rectangular section about x axis with width 8 mm and depth 12 mm is. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे एक सॉलिड रेक्टँग्युलर सेक्शन साठी. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जनरल फॉर्म्युला जो असतो IXX म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिसचा फॉर्म्युला असतो BD³/12, where B denotes the width and D denotes the depth. आपल्याला क्वेश्चन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिसच विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y साठी वेगळा फॉर्म्युला असतो दॅट इज DB³/12, बट आपल्याला x ऍक्सिसच्या अबाउट विचारलेला आहे म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला युजफुल नाही आहे. मी या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करेल. विड्थ मला दिलेली आहे, B ची व्हॅल्यू आहे 8, I will substitute here 8 multiply by depth जी आहे ती मला 12 mm देऊन ठेवलेली आहे, so I will substitute here 12 mm. 12 चा क्यूब करेल डिवाइड बाय 12. आणि फ्रेंड्स जेव्हा तुम्ही हे कॅल्सीवरती सॉल्व्ह करणार ॲट दॅट टाइम यू विल गेट दी आन्सर IXX इज इक्वल टू IXX जो असेल तुम्हाला भेटेल 1152 आणि त्याचं युनिट असतं मिलीमीटर रेस टू 4. ओके, सो जर का ऑप्शन्स आपण ऑब्झर्व केले तर 1152 mm रेस टू 4 इज युअर करेक्ट आन्सर. Next is radius of gyration for a circle of diameter small d is. आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन जो असतो स्मॉल के ने आपण डिनोट करतो आणि त्याचा जनरल फॉर्म्युला जो असतो अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय एरिया. ओके, तर आपल्याला माहिती आहे की जर का एखादा सर्कल असेल तर सर्कलसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला असतो दॅट इज π/64 इंटू डायमीटर रेस टू 4. डायमीटर जर का मी स्मॉल डी ने डिनोट करायला सांगितलेलं आहे तर D रेस टू 4 असणार आहे.
ठीक आहे. अँड एरिया जो आहे दॅट इज एरिया इज इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर. वी ऑल नो दिस व्हेरी वेल. ठीक आहे. तर ह्या दोघं व्हॅल्यूज मला या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करून द्यायचे आहेत. सो वेन आय विल सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज π/64 इंटू d⁴ मी न्यूमरेटरलाच लिहून घेते बिकॉज इट इज ॲज गुड ॲज ॲट द न्यूमरेटर प्लेस. π/4 इंटू डी स्क्वेअर, अगेन डी स्क्वेअर मी न्यूमरेटरला लिहून घेते डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला. ओके. जर का याच्यात कॉमन टर्म्स असतील तर त्या कॅन्सल आउट होऊन जातील. पायला पाय कॅन्सल होऊन जाईल. 4 16 जा 64, सो दिस विल बिकम 16. हा डी स्क्वेअर कॅन्सल होईल, याच्यातले 2 डी जातील म्हणजे हे इथं उरेल डी स्क्वेअर. जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर फक्त वरच्या साईडला टर्म्स उरलेल्या आहेत. d²/16 खालच्या सगळ्या टर्म्स तुमच्या कॅन्सल आउट झालेल्या आहेत. ओके. सो जेव्हा मी अजून सिम्प्लिफाय करेल आय विल गेट d²/16 आणि जेव्हा याचा मी रूट घेईल d² चा रूट असेल तुमचा d आणि 16 चा रूट असेल तुमचा 4. सो अल्टिमेटली आय विल गेट द रेडियस ऑफ गायरेशन ॲज d/4. द करेक्ट ऑप्शन आहे माझं, सॉरी, d/4, नॉट दिस. सी इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे तुमचा व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन फॉर अ सेक्शन विथ मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज 5 × 10⁶ अँड एरिया इज 50 mm². तर इथे कोणता सेक्शन आहे, स्क्वेअर सेक्शन आहे, सर्क्युलर सेक्शन आहे हे मेन्शन नाही केलेलं आहे. तरी आपल्याला काही फरक पडत नाही. सेक्शन कुठलाही असो, स्क्वेअर असो, रेक्टँगल असो, सर्क्युलर असो, ट्रायंग्युलर असो, सगळ्यांसाठी रेडियस ऑफ गायरेशनचा जो फॉर्म्युला असणार आहे तुमचावाला √of मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय एरिया हाच असणार आहे. ठीक आहे. सो या दोघं व्हॅल्यूज मला दिलेल्या आहेत. आय विल जस्ट सबस्टिट्यूट बोथ द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. दॅट विल बिकम 5 × 10⁶ डिवायडेड बाय 50. 5 × 10⁶ डिवायडेड बाय 50 हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार ऑन कॅल्सिस यू विल गेट द आन्सर ॲज 316.2267 या पद्धतीने काहीतरी आन्सर येतं आहे. तर 0.23 म्हणजे जर का ऑब्झर्व केलं तर ह्या ऑप्शन्समधलं करेक्ट ऑप्शन जे असणार आहे तुमचंवालं दॅट विल बी 316.23 mm. कारण की रेडियस ऑफ गायरेशन हे रेडियस वर्ड असल्यामुळे याचं युनिट जे आहे ते mm. ठीक आहे. सो बी इज युअर करेक्ट आन्सर. अ बॉडी दॅट अंडर, आता जे मोमेंट ऑफ इनर्शियाचे न्यूमरिकल्स होते किंवा MCQs होते ते संपलेत. आता आपण सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन याच्यावरचे MCQs पाहतोय. द बॉडी दॅट अंडरगोज डिफॉर्मेशन, a body that undergoes deformation when a force is applied but does not regain its original dimension, then force is removed, is called as. तर फ्रेंड्स तुम्हाला माहित असेल की 3 टाइप्स ऑफ बॉडीज आपल्याला एक्झिस्ट करतात. प्लास्टिक बॉडी, इलास्टिक बॉडी आणि रिजिड बॉडी. तर प्रत्येक बॉडीची वेगवेगळी एक फीचर्स असतात किंवा वेगवेगळी प्रॉपर्टी असते. तर व्हॉट इज प्लास्टिक बॉडी? प्लास्टिक बॉडी एक अशी बॉडी असते जर का मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर इट विल चेंज इट्स शेप. ठीक आहे. ती एक तर इलॉंगेट होऊन जाईल जर का मी पुल फोर्स अप्लाय करते तर, आणि जर का मी पुश फोर्स अप्लाय करते तर ती शॉर्टन होऊन जाईल. बट जेव्हा मी हे फोर्सेस रिमूव्ह करून देईल तेव्हा ती तिचे ओरिजिनल डायमेन्शन्सला येणार नाही. सो दॅट इज प्लास्टिक बॉडी. अकॉर्डिंग टू डेफिनेशन जर का चेक केलं तर तुमचं प्लास्टिक बॉडी हेच करेक्ट आन्सर आहे. इलास्टिक बॉडी काय असते आणि रिजिड बॉडी काय असते एक शॉर्टमध्ये सांगून देते मी तुम्हाला. व्हॉट इज इलास्टिक बॉडी? जर का एखाद बॉडी घेतली जी काही इलास्टिक बॉडी आहे आणि तिला जर का मी पुल फोर्स अप्लाय केला तर ती इलॉंगेट होईल. नो डाऊट इट इज अगेन लाईक द प्लास्टिक बॉडी. बट जेव्हा मी हे फोर्सेस रिमूव्ह करेल तेव्हा ती अगेन तिच्या ओरिजिनल शेपमध्ये, म्हणजे जो ओरिजिनल शेप होता या पद्धतीने ती ओरिजिनल शेप आणि ओरिजिनल डायमेन्शन्समध्ये रिगेन होऊन जाईल. दॅट इज कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी. ओके. आणि रिजिड बॉडी काय असते? एखादी अशी बॉडी की मी याच्यावरती जर का पुल फोर्स किंवा पुश फोर्स कुठलाही फोर्स अप्लाय केला तर याचे डायमेन्शन्स चेंज नाही होणार, अशी बॉडीला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. तर जर का परत आपण एक वेळेस डेफिनेशन पाहिली, अ बॉडी दॅट अंडरगोज डिफॉर्मेशन म्हणजे तो तिचा शेप आणि साईज चेंज करतंय. तर सध्या तरी या दोघं बॉडीज फिट होत आहेत इथपर्यंतच्या डेफिनेशनमध्ये. बट डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन. इलास्टिक बॉडी तर ओरिजिनल डायमेन्शन गेन करून घेते. प्लास्टिक बॉडी जी असते ती तुमचे ओरिजिनल डायमेन्शन गेन करत नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज प्लास्टिक बॉडी. Force of resistance offered by a body against deformation per unit cross sectional area is called as dash. तर फ्रेंड्स आपल्याला माहिती आहे जर का रेझिस्टिंग फोर्स असेल, रेझिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया
एरिया कोणता? क्रॉस सेक्शनल एरिया. तर ही बेसिक डेफिनेशन आहे तुमची स्ट्रेसची, ज्याला का आपण सिग्माने डिनोट करतो किंवा सिम्पली आपण याला स्ट्रेस असं म्हणतो. ठीक आहे. तर जिथेही तुमचा रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असेल तर त्यावेळेस तुमचं जी पण डेफिनेशन आहे दॅट इज ऑफ स्ट्रेस. नेक्स्ट आहे तुमचं आलं रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन टू दी ओरिजिनल डायमेन्शन. खूपच सिम्पल आहे. स्ट्रेनची ही डेफिनेशन असते. चेंज इन डायमेन्शन जर का समजा मी डेल्टा डी ने दाखवते याला आणि ओरिजिनल डायमेन्शन जर का मी डी ने शोकेस करते, मग ते एक तर चेंज इन डायमेन्शन दॅट इज डेल्टा डी अपॉन डी असू शकतो, म्हणजे चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर असू शकतो, किंवा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असू शकते, चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस असू शकते, किंवा चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ असू शकते. तर हे चौघही पॅरामीटर्सची सिंपल बेसिक डेफिनेशन हे तुमची स्ट्रेनची. ठीक आहे. बेस्ड ऑन दिस डिफरंट टाइप्स अगेन ह्या स्ट्रेनला पुढे वेगवेगळ्या टाईपमध्ये डिफाईन केलेलं आहे किंवा डिफरन्शिएट केलेलं आहे, ग्रुपिंग केलेलं आहे, बट बेसिक डेफिनेशन ही जी आहे तुमची स्ट्रेनची आहे. अँड आजचा लास्ट न्यूमरिकल युनिट ऑफ व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. युनिट ऑफ व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तर आपल्याला माहिती आहे स्ट्रेन म्हणजे काय असतो. तर समजा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असेल तुमचावाला, जनरल स्ट्रेनची डेफिनेशन काय पाहिली आपण? चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन्स. ओके. आता इथे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन कन्सिडर करतोय म्हणजे डायमेन्शनच्या ऐवजी मला व्हॉल्यूम घ्यावा लागेल, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम घेईल मी डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आता माहिती मला की जर का व्हॉल्यूम चेंज होतंय तर त्याचं युनिट जर का सपोज आय एम टेकिंग इट ॲज मिलीमीटर क्यूब आणि व्हॉल्यूम पण तुमचा मिलीमीटर क्यूबमध्ये असणार आहे, तर अल्टिमेटली काय होईल? हा मिलीमीटर क्यूब ह्या मिलीमीटर क्यूबला कॅन्सल होईल आणि अल्टिमेटली आय विल गेट द युनिट ॲज युनिटलेस. सिम्पल लँग्वेजमध्ये जर का तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर स्ट्रेन हा कुठल्याही टाईपचा असो, स्ट्रेन्स वेगवेगळ्या टाईपचे असतात. लिनियर स्ट्रेन असू शकतो, लॉंगिट्युडिनल स्ट्रेन असू शकतो. ॲक्च्युली लिनियर आणि लॉंगिट्युडिनल एकच आहे. त्यानंतर एक लॅटरल स्ट्रेन असतो तुमचा आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असतो, शियर स्ट्रेन असतो. तर हे कुठल्याही टाईपचे स्ट्रेन असतील, एनी टाईप ऑफ स्ट्रेन, कुठल्याही टाईपचे स्ट्रेन जर का असेल तर इट इज ऑलवेज युनिटलेस. बरेच आपण मिस्टेक काय करतो? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनला कमी वेटेज देतो आणि व्हॉल्यूम रीड करून लगेच मिलीमीटर क्यूबला टिक करून देतो. सो दॅट इज अ बेसिक मिस्टेक यू शुड अवॉइड. ओके. So your correct answer for unit of volumetric strain is unitless. It is a unitless quantity. ठीक है. So that's all for today guys. Thank you for watching my lecture.